दिवसापासून महाबळेश्वरमध्ये गाडी टोळी टॅक्सी आणि नॅशनल परमिट असलेल्या टुरिस्ट गाड्या त्या दोघांमध्ये व्यवसायावरून वाद निर्माण झालेला होता। खरं म्हटलं तर दोन्ही स्थानिकच लोक आहेत। देशातून येणाऱ्या जगातून येणाऱ्या पर्यटनाच्या माध्यमातून यांना चांगल्या प्रकारचे व्यवसाय उद्योगधंदे याची निर्मिती झालेली आहे। मी 1999 साली आमदार झाल्यापासून त्या काळामध्ये त्यावेळेला महाबळेश्वरमध्ये स्थानिक लोक आहेत, पाचगणीमध्ये स्थानिक लोक आहेत, मूलभूत आहेत, त्यांना मी टुरिस्टच्या माध्यमातून फायदा व्हावा यासाठी व्यवसाय किंवा बाकीच्या सर्व गोष्टीमध्ये मी मदत करत आहे। त्यावेळेला घोडेवाले, काठीवाले असतील, टॅक्सीवाले असतील यांच्या बाबतीमध्ये निर्णय घेत होतो। परदेश बाहेरून आलेल्या गाड्या या महाबळेश्वरमध्ये येतात आणि तिथूनच तशा परत जायच्या आणि पॉईंटवर फिरायच्या, त्यामुळे स्थानिक लोकांना त्रास होत होता। आणि त्या काळामध्ये 10 वर्षापूर्वी मोठ्या लक्झरी बसला पॉईंटवर फिरायला बंदी केली होती आणि तशा प्रकारचा निर्णय आजही अंमलात होता। पण आता काय झालंय की लोकांचा, पर्यटकांचे असलेली चॉईस थोडा बदललेला आहे। चांगल्या गाड्या मिळाव्या अशी त्यांची मागणी आहे। हॉटेल लाईन चांगल्या आलेल्या आहेत, डी मेरिडियन सारखी मोठमोठे हॉटेल आलेले आहेत, त्याच्या प्रकारे टर्मिनेटर पण त्याच प्रतीचे आलेले आहेत। असं असताना थोडा वाद वाढला होता, व्यवसायावर परिणाम होत होता, म्हणून दोघंही अगदी टोकाची भूमिका घेत होते। काल पीडी पार्टींना दुःखद निधन झाले, जे माझे सहकारी होते, नेते होते, त्यांना भेटायला गेलो असताना या लोकांनी मला त्या ठिकाणी बोलवलं। जुनं त्यांनाच मी रोजीरोटी लावलेली असल्यामुळे त्यांच्या माझ्याकडून अपेक्षा होत्या आणि मी त्यावेळेला गायगुडे साहेब आहेत ह्याचे वाहतूक शाखेचे, त्यांच्याशी आज बैठक करण्याचं नियोजन केलं। आज त्यातून मार्ग काढलेला आहे। त्या मार्गामध्ये एक आता काही प्रमाणामध्ये राज्य सरकारवर काही पॉलिसी डिसिजन घ्यावं लागतील, कारण शेवटी महाबळेश्वरमध्ये येणाऱ्या गाड्या पार्किंगचा, पर्यावरणाचा प्रश्न लक्षात घेता किती असाव्या याच्या बाबतीमध्ये सुद्धा निर्णय घेणं गरजेचं आहे। कारण सरकारने परमिट ओपन केलेलं असल्यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये त्याचा परिणाम होऊ शकतो। निदान पर्यावरण आणि वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो। टुरिस्टच्या माध्यमातून बघितलं तर वाहतुकीची कोंडी प्रचंड होते। अशा पद्धतीने मार्ग काढण्यासाठी हा राज्य शासनाच्या माध्यमातून एक बैठक मी आयोजित करणार आहे। तत्पूर्वी आज निर्णय झाला ज्यामध्ये पूर्णपणाने तिसऱ्या रूटमध्ये असलेल्या गाडीचा रूट हा टुरिस्टचा काळी पिवळी टॅक्सीवाल्यांनी बंद केला होता खाजगी टुरिस्टला, तो त्यांना पूर्ण देण्याच्या बाबतीत मला निर्णय झाला। आणि ग्रुपने येणारा जो व्यवसाय आहे तो ग्रुपचा व्यवसाय पूर्ण काळी पिवळी टॅक्सीवाले जे आहेत ते करतील। थोडासा जो व्यवसायामध्ये बदल होता की ऑनलाईनवर काही बुकिंग होत होतं, त्या बुकिंगमध्ये सुद्धा आम्हाला मिळाला पाहिजे असं खाजगी टुरिस्टवाल्यांची मागणी होती, पण त्याला विरोध हा त्या ठिकाणी या काळी पिवळीवाल्यांचा होता। त्यातून पण मार्ग निघाला आणि 3 गाड्या हे काळी पिवळीवाल्यांनी त्या टुरिस्टच्या लोकांना ऑनलाईनवरच्या असलेल्या बुकिंगला द्यायला दिलेले आहेत। त्यामुळे हा मार्ग आता निघालेला आहे। त्यामध्ये 2-2 लोकांच्या कमिट्या करून गायगुडे साहेबांबरोबर परत फेब्रुवारी महिन्यामध्ये बैठक करून काही नियमावली किंवा काही सूचना असतील इतर त्या लक्षात घेऊन त्याच्यावर कारवाई करायची आणि ही नियमावली तयार करून त्याच्यावर शिक्कामोर्तब करून पुढच्या भविष्यामध्ये त्याप्रमाणे वाटचाल करावी अशी सूचना केली। महाबळेश्वर स्थानिक टॅक्सी व्यवसाय संघटनेनं गेल्या 3 दिवसापासून एक आंदोलन पुकारलं होतं की जड वाहनाला बंदी घातलेल्या मार्गावर ऑल इंडिया परमिट वाहनांना प्रवेश द्यावा आणि महाबळेश्वर दर्शनची 3 नंबरची सहल जी आहे त्या ठिकाणी ऑल इंडिया परमिट वाहनाला प्रवेश द्यावा यासाठी मागणी करताना ऑल इंडिया परमिटला महाबळेश्वर वायू विभागाचे उप अधीक्षक श्री टिके साहेबांनी ऑर्डर केलेल्या होत्या की उपरोक्त मार्गावर दोन्ही गाड्यांना सायसिंग करता येतं ते खुलं करून दिलेलं होतं। त्यावर आम्ही आंदोलन छेडलेलं होतं की या रस्त्यावर आम्ही त्यांना जाऊ देणार नाही। त्याचा मार्ग काढताना या महाबळेश्वर आणि जावली मतदारसंघाचे माजी आमदार शशिकांत शिंदे साहेब यांनी काल आमच्या आंदोलनाला भेट देऊन या मार्ग काढण्याचे आश्वासन दिलं होतं।
त्या आश्वासनाच्या अगेन्स्ट आज या सातारा सर्किट हाऊसला मिटिंग झाली आणि त्याच्यामध्ये समन्वय साधताना महाबळेश्वर स्थानिक टॅक्सी व्यावसायिक संघटना आणि टुरिस्ट टॅक्सी संघटना यांच्यामध्ये समन्वय साधून साहेबांनी असा मार्ग दिला की 3 नंबर साईट सीन जे आहे ते साईट सीन ऑल इंडिया परमिट टॅक्सीला ओपन करून द्या अशी विनंती केल्यानंतर आम्ही त्याला मान्यता दिलेली आहे. हा 3 नंबर साईट सीन त्याला दिलेलं आहे. परंतु जड वाहनांच्या मार्गावर जे ग्रुपचा व्यवसाय आहे हा टोटली व्यवसाय टॅक्सी संघटनाच करणार, काळी पिवळी टॅक्सी संघटनाच करणार असा निर्णय या ठिकाणी झालेला आहे आणि तो आम्हाला मान्य आहे. काल शिंदे साहेब महाबळेश्वरला आले. तिथं चाललेल्या लोकल टॅक्सी व्यवसाय जो टुरिस्ट असेल किंवा काळी पिवळी टॅक्सी व्यावसायिक असतील यांच्यातलं चाललेल्या संघर्षाची त्यांनी माहिती घेतली. तिथूनच त्यांनी जिल्ह्याचे परिवहन अधिकारी दायगुडे साहेबांशी फोनवरून दूरध्वनीवरून कॉन्टॅक्ट केला आणि आज इथं सातारा सर्किट हाऊसला मिटिंग लावली. जो संघर्ष चालला होता त्यातून त्यांनी योग्य प्रकारे दोन्ही संघटनांना एकत्र घेऊन त्यामध्ये मग महाबळेश्वर असेल पाचगणीची टॅक्सी संघटना असतील अजून महाबळेश्वर पाचगणीच्या टुरिस्ट संघटना असेल ह्या दोन्ही संघटनांना तालुक्यातल्या एकत्र घेऊन जी 3 नंबरची टूर होती जी फक्त आत्तापर्यंत काळे पिवळे टॅक्सी व्यवसाय करत होते ती टूर सर्वांसाठी ओपन करून दिलेली आहे. व ज्या मार्गावर ग्रुपचा व्यवसाय करायचा आहे त्यात आम्हाला ग्रुपचा व्यवसाय करत नव्हतो पण त्या ग्रुपच्या व्यवसायामध्ये आम्हाला आजच्या निर्णयामध्ये 3 गाड्यांपर्यंत आम्ही व्यवसाय त्या रूटवर करू शकतो. अजून ह्याच्यावर त्यांनी एक कमिटी स्थापन केलेली आहे ज्यामध्ये दोन्ही संघटनांचे पदाधिकारी असतील, स्वतः शिंदे साहेब असतील, RTO साहेब असतील, यांचे प्रतिनिधी असतील, तसेच महाबळेश्वर लोकल पोलीस स्टेशन आणि नगरपालिकेचे पदाधिकारी किंवा ऑफिसर असतील. त्यांना एकत्र घेऊन एक कमिटी निर्माण केलेली आहे आणि ते 1 महिन्यामध्ये ह्या सर्वांचा निर्णय देणार आहे. मी आज शिंदे साहेबांचा आभार मानतो की या संघर्षाला त्यांनी कुठंतरी मोकळीक करून दिली. दोन्ही संघटनेच्या जे वाद होते ते दोन्ही संघटनांच्या जिथं संपवलेले आहे त्याबद्दल मी परिवहनचे अधिकारी दायगुडे साहेब असतील आणि शिंदे साहेब जे आमचे मार्गदर्शक आहे यांनी योग्य निवाळे करून दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.